a slow, ambient western instrumental with soft acoustic guitar, subtle glow. आलिया नगरा इतिहासाचे रंगरूपे आलिया नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा इतिहासाचे रंगरूपे आलिया नगरा इतिहासाचे रंगरूपे आलिया नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा दहा दिशांनी गुंजन आले सभा मंडपी स्वागत झाले दहा दिशांनी गुंजन आले सभा मंडपी स्वागत झाले सावरल्या नजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा इतिहासाचे रंगरूपे आलिया नगरा इतिहासाचे रंगरूपे आलिया नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा नम्र कलेचे कोणी उपासक कोणी तपस्वी कोणी साधक नम्र कलेचे कोणी उपासक कोणी तपस्वी कोणी साधक शिल्पकार हो सारे कल्पक शिल्पकार हो सारे कल्पक जीवन या समरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा इतिहासाचे रंगरूपे आलिया नगरा इतिहासाचे रंगरूपे आलिया नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा वीर माता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाईंना वंदन. व्यासपीठावरील सन्माननीय आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा पंचायत समिती सदस्या सो संजना लाड मॅडम, कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या जिल्हा परिषद सदस्या अवनी मॅडम व बापडे गावचे सरपंच संजय लाडसर व सर्व सन्माननीय मान्यवर या व सर्व माता भगिनींना माझा नमस्कार. आजच्या जागतिक महिला दिन सोहळ्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे भक्ती, स्त्री म्हणजे प्रेमाची मूर्ती, स्त्री म्हणजे प्रेरणेची युक्ती. महिला दिन करण्यामागील उद्देश स्त्रियांना स्वतःच्या हक्कासाठी, कामाचा योग्य मोबदला मिळण्यासाठी, मतदानाच्या अधिकारासाठी दिलेल्या संघर्षाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे स्त्री शक्तीचा, तिच्या अस्तित्वाचा आणि तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचा दिवस आहे. प्रत्येक क्षेत्रात तिने स्वतःला सिद्ध केलेले आहे. घर सांभाळण्यापासून अंतराळात झेप घेण्यापर्यंत आजची स्त्री कुठेही मागे नाही. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे उघडली, त्यामुळे ती शिकली, उच्च शिक्षित झाली, खऱ्या अर्थाने ज्ञानी झाली. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले. आमच्या जिजामाता ग्रामसंघ व आशा ग्रामसंघ ग्रामपंचायतीच्या वतीने हा दिवस साजरा होत आहे. स्त्री बचत गटाच्या माध्यमातून आपल्या संसाराला हातभार लावत आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्हाला पत्रावळीची मशीन दिलेली आहे व त्या मशिनीमधून आम्ही पापडे व दुवेश्वर गावाला रोजगार निर्मिती होणार आहे आणि त्याचं आज उद्घाटनही आहे. तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अचानकच मनोगत व्यक्त करायला सांगितलंय. ऍक्च्युली आपण तुम्हाला माहिती देणार होते काजाराविषयी, पण ठीक आहे, आपण नंतर बोलू. त्याचं लेक्चर थोडंसं माहिती नंतर देऊया ना. चालेल, आता मनोगत थोडक्यात आपण व्यक्त करू. आज सगळ्याजणी तुम्ही जमलेला छान छान ड्रेस, साड्या वगैरे घालून
तर आज माझ्यातर्फे आरोग्य खात्यातर्फे आपण आज तुमची रक्त तपासणी, HB तपासणी आणि CBC ह्या 2 तपासणी आज आपण इथं करणार आहोत. त्याच्यासाठी आपण सिस्टरांना पण बोलवलेलं आहे. तर ही तपासणी काय करायची, दरवेळेला आपण महिला दिन साजरा करतो आणि दरवेळेला हे असं काहीतरी होते. मी एक वेळेला काहीतरी लेक्चर घेते किंवा आपण रक्त तपासणी असतात किंवा बाकीचे कुठलेही तपासणी असतात. तर वर्षभर आपण काम करत असतोय, घरचे कामं असतात, आपली बाहेरची तुमची बचत करण्याची कामं आहेत, त्यातून स्वतःसाठी वेळ मिळत नाही. स्वतःला हातपायात मुंग्या येतात, पाळीचं ब्लिडिंग आहे ते कमी होतंय किंवा अंग दुखतंय, कंबर दुखते, या बऱ्याच प्रॉब्लेम आपल्याला असतात. तर ह्याची तपासणी आपल्याला करण्यासाठी वेळ मिळतो का? खूप झालं की आपण जातो हॉस्पिटलमध्ये आणि मग त्यावेळेला तिथं आपण तपासणी करतोय. पण हे अशा निमित्तानं, कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एकत्र येतोय आणि त्यावेळेला बाबा त्यातून काहीतरी आपल्याला थोडंसं तो वेळ आपल्या सत्कारणी जावा ह्याच्यासाठी म्हणून सोबत तुम्हाला ऍक्टिव्हिटीज ठेवलेले आहेत. रांगोळी स्पर्धा ठेवलेली आहे, त्या रांगोळी मी काढत होत्या, मी केले होते वरती. त्यानंतर आता हे रक्त तपासणी जी ठेवलेली आहे ती, ह्याच्यामध्ये तपासणी करून घ्या. आणि त्यानंतर कोणाचं काय बाबा HB कमी असेल, काय असेल, दुसरे काय आजार असेल तरी सुद्धा माझ्याशी कन्सल्ट करायची. हॉस्पिटलमध्ये आलात तरी चालेल. आणि आजचा दिवस आहे चांगला, छान सेलिब्रेट करूया. तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. आरोग्य म्हणजे धनसंपदा. आरोग्य नीट असेल तर सर्व काही आहे. आपलं संसाराचा वाडा आखताना आरोग्य हे फार महत्वाचं आहे. स्त्री शिकली तर सर्व कुटुंब शिक्षित होते. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी असं म्हटलं जातं. खरोखरच आपण सर्वांना आजच्या दिवशी पुन्हा एकदा शुभेच्छा. आता यानंतर BDSP सौ शलाका नाईक दोरे मॅडम आपल्या 2 शब्द व्यक्त करतील. सर्वांना नमस्कार. माझे नाव माहिती आहे ना, तरी पण सांगते. शलाका चंद्रशेखर नाईक दुरे, मुक्काम पोस्ट बापाडे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण ज्योती अभियान अंतर्गत मी महालक्ष्मी स्वयंसहायता समूहामध्ये उपाध्यक्ष आहे. माझा समूह जिजामाता ग्रामसंघाला जोडला असून त्यात मी सभासद आहे. जिजामाता ग्रामसंघ राणीलक्ष्मी प्रभाग संघाला सभासद आहे. मी सध्या BDSP म्हणून कार्यरत आहे. आज महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि ते व्यासपीठावर बसलेल्या सर्वांना माझा नमस्कार. बोलते ना, एवढंच बोलू? भरपूर बोला. सर्व सांगण्याच्या मनस्थितीत आहेत. मला जेवढं काही बोलायचं असेल तेवढं बोला. आणि तीच अपेक्षा व्यक्त होणं हे फार मोठं गरजेचं आहे. स्त्री म्हणजे एक वाट. स्त्री म्हणजे एक वाट. अशक्य ते शक्य करून दाखवणारी, अन्यायाला न्याय बनवून देणारी आणि स्वसुखाचा त्याग करून दुःखाला कवटाळणारी अशी एक स्त्री आहे. मला आज 2 शब्द बोलण्याचे म्हणजे माझ्या आशा ग्रामसंघ, जिजामाता ग्रामसंघाने दिल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. तुम्हाला काय सांगणार, मी एक म्हणजे मला यशोगाथा बोलण्यासाठी इथे पाठवलं होतं. तरी पण माझी यशोगाथा अशी आहे की मी एक म्हणजे स्त्री होती. पहिलं म्हणजे काय होतं, एक म्हणजे घरात राहणारी अशी एक अबला नारी होती. पण जेव्हा आपला स्वयंसहायता उमेद अभियान स्थापन झाल्यापासून आपण स्त्रिया, आपल्याला हे ग्राम सचिवालय पण माहिती नव्हतं की ग्रामपंचायतीत सरपंच झाले, एवढं फक्त माहिती होतं की सरपंच अमके झाले, हे सरपंच झाले, फक्त सरपंच झाले. आणि त्या सरपंच कुठे बसतात, काय करतात हे आपल्या महिलांना माहिती होतं का? कधीच माहिती नव्हतं. पण ह्या आपल्या उमेदमुळे आपल्याला एक संधी मिळाली की आपलं स्वतःचं कर्तृत्व दाखवण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. त्या उमेदने आपल्याला खूप काही भरपूर दिलंय. जेव्हा 2016 मध्ये उमेद स्थापन झालं तेव्हा कोण गट स्थापना तयार करण्यासाठी आपल्याकडे वर्ध्यावरून महिला आल्या होत्या. त्या महिला आल्या होत्या तेव्हा गट स्थापन करण्यासाठी पण आपण तयार नव्हतो. पण त्यांनी बळजबरीने आपल्याला काय केले, गट स्थापन करून आपल्याला या गटात घेतलंय. गटात घेऊन नंतर ग्रामसंघ बनवले, ग्रामसंघ नंतर प्रभाग संघ बनवले. त्यातून माझी पहिलीच निवड झाली वर्धिनी म्हणून. म्हणजे गावोगावी जाऊन प्रशिक्षण घेऊन 15 दिवस आम्ही कधीच बाहेर गेलेलो नव्हतो. पण कुडाळसारख्या एखाद गावात जाऊन आम्ही तिथे प्रशिक्षण घेतलं आणि बाहेरच्या गावांनी प्रशिक्षण दिलं.
प्रशिक्षण देऊन त्याच्यानंतर वेगवेगळे प्रशिक्षण घेऊन स्वतःमध्ये बदल करण्याची एक संधी मिळाली. नुसतं घर आणि मूल एवढंच न बाळगता मी एक छोटासा व्यवसाय करण्याचं ठरवलं. तो कसा असला पाहिजे की व्यवसाय हा कायमस्वरूपी, म्हणजे आपलं 10वं सूत्र आहे शाश्वत उपजीविका. त्या आधारे आपण तो व्यवसाय करण्याचा मी ठरवला की अन्न, वस्त्र, निवारा ह्या कायम गोष्टी आपल्याला 3 लागत असतात. त्या कायम गोष्टी आपण काय घरात राहून काय तेव्हा मिळत होत्या, पण बाहेर जाण्याची आपल्याला संधी मिळत नव्हती किंवा एखादा व्यवसाय करून त्यात सातत्य असं नव्हतं. तर मी एक छोटासा काजूचा व्यवसाय टाकण्याचा निर्णय घेतला आणि तो सक्सेस करण्याची नुसतं नशिबावर सोडलं नाही, तर जिद्द करून तो व्यवसाय पुढे वाढवण्याचा मी प्रयत्न केला. आणि आज माझ्याकडे तो व्यवसाय छोट्या स्वरूपात का होईना पण माझ्याकडे तो चालू आहे. आणि माझ्या महिलांना पण, इतर महिलांना पण तो मी व्यवसाय दाखवते. आणि माझं आता प्रमोशन झालं आहे की CRP ET म्हणून, की एक मार्गदर्शक म्हणून मी गावोगाव जाऊन प्रत्येकाला व्यवसाय करण्याचं प्रोत्साहन देऊन व्यवसाय करण्याची मला एक संधी मिळाली आहे. त्या संधीचा मी पुरेपूरा फायदा करून आपल्या गावात ज्या महिला आहेत त्यांना एक तरी व्यवसाय देण्याची मी पूर्ण तयारी करून आलेली आहे. आणि प्रत्येकाने व्यवसाय करायचं त्यांचं मी प्रोत्साहन करून देणारच आहे. धन्यवाद. एवढं बोलून मला दोन शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आणि खरोखर आपली यशोगाथा आपल्या समोर मांडलेली आहे. प्रत्येकाने याचा विचार करून अशा पद्धतीने व्यवसायात एक पाऊल पुढे टाका. चिकाटीने व्यवसाय केला तर निश्चितच आपल्याला यश मिळेल. यानंतर प्रियांका मेस्त्री आपल्या समोर आपले मनोगत व्यक्त करत आहे. नमस्कार सर्वांना. ज्याला श्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला श्री आई बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला श्री बहीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. ज्याला श्री आई पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. इथे मान्यवर उपस्थित असलेल्या व्यासपीठावरती आणि इथे जमलेल्या सर्व माता भगिनींना आज महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ मैं मेरी झाशी नहीं दूंगी असे इंग्रजांना ठसकावून सांगणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, तसेच मुलींना व स्त्रियांना शिक्षणाची दरवाजी खुली करून देणारी सावित्रीबाई फुले अशा थोर सर्व स्त्रियांना सन्मानतेने मानाचा मुद्रा करते. धन्यवाद. आज या कार्यक्रमासाठी आपल्या हक्काची माणसे बापर्डे जिल्हा परिषद सदस्य सौ अन्वी तेली आणि बापर्डे पंचायत समिती सदस्य सौ संजना लाड उपस्थित आहेत. ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. बचत गटाचा ऑडिटर म्हणून एक काम करताना मी पाहिलं की तुम्ही महिला किती कष्टाने एक रुपया जमवून आपलं घर आणि आपला गट उभा करता. पण कधी बाजारपेठेची अडचण येते, तर कधी शासकीय कामात तांत्रिक अडचणी पण येतात. अन्वीताई आणि संजनाताई यांना तुम्ही दोघेही स्वतः या मातीतले आहात आणि महिलांच्या संघर्षासाठी तुम्हाला याची जाणीव आहे. आम्ही ऑडिटर म्हणून हिशोब तपासू शकतो, पण या महिलांचे संसार आणि कष्ट खऱ्या अर्थाने सावरण्याची ताकद तुमच्या अधिकारात आहे. आमची तुम्हाला एकच विनंती आहे, बचत गटांच्या माध्यमातून उभी राहिलेली छोटी स्वप्न कधी कोमेजणार नाही, त्याची जबाबदारी तुम्ही घ्यावी. आम्हाला येणाऱ्या अडचणीत, निधीच्या प्रश्नात आणि मार्केट मिळवून देण्यासाठी तुम्ही नियमितप्रमाणे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. तुमचा पाठिंबा मिळाला तर बापर्डे गावातील प्रत्येक महिला उद्या स्वावलंबी होईल याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर प्रियांका मेस्त्री यांनी आपल्या समोर जे व्यक्त केलं ते खरोखर वाखाणलं झालं. ज्यांना जिजाऊ आई म्हणून लाभली ते जिजाऊचे छत्रपती राहिले. ज्यांना स्त्री बहीण म्हणून लाभली ते मुक्ताईचा ज्ञानेश्वर झाला. ज्यांना स्त्री पत्नी म्हणून लाभली ते सीतेचे राम झाले. आणि ज्यांना मैत्रीण म्हणून स्त्री लाभली ते राधेचा श्याम झाला. खरोखर त्यांनी सांगितलं आहे. तसेच त्यांनी व्यक्त केलेलं की जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य
यांनी बचत गटाच्या बाबतीत लक्ष द्यायला हवं. निश्चितच जनसेवेचा लोकसेवेचा त्यांना हातात बांधून दोन्ही आमच्या मतदारसंघातील तिन्ही मॅडम आणि मॅडम यांनी या राजकारणात पदार्पण केलेलं आहे, पुढे जात आहेत. निश्चितच हे चांगली बाब आहे, चांगली गोष्ट आहे. लोकशाहीची 2 शाखा आहेत, एक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, या दोन्ही शाखांवरती त्या स्वाधीन आहे. निश्चितच चांगली घोडदौड होणार आहे, आपल्याला निश्चितच त्यांचा पुरेपूर फायदा होणार आहे. तर यानंतर मी असरकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावरील माननीय गावचे प्रथम नागरिक माननीय सरपंच महोदय, त्याचप्रमाणे उपसरपंच, तसेच आमच्या जिल्हा परिषद सदस्य मॅडम तेली मॅडम, तसेच पंचायत समिती सदस्य संजना लाड मॅडम, तसेच आमचे माजी सभापती अमोल तेलीजी, इतर सर्व मान्यवर यांना मी प्रथमतः नमस्कार करते आणि तुम्ही उपस्थित माझ्या समूहातील सर्व भगिनींनो यांनाही नमस्कार. तर आजचा दिवस हा जागतिक महिला दिनाचा दिवस आहे आणि हा महिला दिन म्हणजे महिला शक्तीच्या कार्याला किंवा संघर्षाला सलाम करण्याचा दिवस आहे. तर यासाठी मी प्रथमतः तुम्हाला महिला दिनाच्या सर्व भगिनींना हार्दिक शुभेच्छा देते. आज आपण महिला कुठेही कमी नाही आहे. सर्व क्षेत्रामध्ये, उद्योगामध्ये असून दे, प्रशासनामध्ये असून दे, क्रीडामध्ये असून दे, महिला ही आपली अग्रेसर आहे. आता उमेद अभियानामध्ये गेली 20 वर्ष मी काम करते आहे. तर 20 वर्ष 2003 पासून मी या अभियानामध्ये म्हणजे मावीमध्ये काम करत होती. त्यावेळी नुकती सुरुवात होती, तर महिला एकत्र यायला बघत नव्हत्या. इतरही काही ज्या कंपन्या होत्या त्यामुळे बऱ्याच जणांचे पैसे बुडालेले होते. पण 2017 नंतर आपल्याला आपल्या गावामध्ये वर्धिनी ताई आल्या. वर्धिनींनी प्रत्येक घरोघरी फिरून आपले समूह तयार केले. पण वर्धिनी ह्या कशा आल्या, तर त्यामध्ये उमेदचा पहिला अगोदर डेमो झालेला होता. तुमच्यासारखे तिथे महिला, कष्टकरी महिला होते, मोलमजुरी करणाऱ्या महिला होते. ते शासनाने तिथे पहिलं ते अभियान राबवलं, तिथे सक्सेस झालं आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर हे अभियान आपलं सुरू झालं. त्यावेळी त्यांनीही आपला जुवेश्वर गाव असेल त्या गावामध्ये, आता वाड्या बघितला तरी बापार्डे गावापेक्षा जुवेश्वर गाव आहे अतिशय दुर्गम अशी वाडी होती. त्यावेळी म्हणजे कुठेही असं म्हणजे माहिती नव्हतं की बाबा हे इकडे जुई गाव आहे किंवा काळेश्वर गाव आहे आणि तिकडे वरती पिपळवाडी, असे वेगवेगळ्या ठिकाणी वाड्या होत्या. म्हणजे कोणाशी कोणाचा संबंध नव्हता. होता का? तर ह्या बचत समूहामुळे एक म्हणजे नवीन तिथे चेतना निर्माण झाली आणि चांगल्या तऱ्हेचं काम आता चालू आहे. आपलं हे उमेद अभियानाचं 10 सूत्राप्रमाणे काम चाललेली होती. पहिलं जे सूत्र होतं ते कुठचं होतं सांगायचं आहे तुम्ही. पहिलं सूत्र कुठलं होतं? नियमित बचत. की नियमित बैठक? आपल्याला काय करायची होती? नियमित बैठक करायची होती आणि त्या बैठकीमध्ये काय करायचं होतं? बचत करायची होती. आणि त्या बचतीनंतर आपण काय करत होतो? अंतर्गत व्यवहार करत होतो ना. म्हणजे हळूहळू तुम्हाला हे सर्व आम्ही शिकवत गेलो. आणि आता आपल्याला पुढच्या सूत्रावरती काम करायचं आहे, शाश्वत उपजीविका. शाश्वत उपजीविकेवरती काम करायचं आहे ना. शासनाने आपल्याला निधीचा पुरवठा केलेला आहे. आपल्या प्रभागा म्हणजे बापार्डे प्रभागामध्ये एकूण 10 ग्रामपंचायती येत आहेत आणि 10 ग्रामपंचायतीसाठी प्रति गट 60 प्रमाणे 1,40,00,000 रुपये एवढा निधी आज आपल्या प्रभागामध्ये उपलब्ध झालेला आहे. आणि हा जो निधी आहे तो उपजीविकेसाठीच आहे. आणि आता म्हणजे तुम्हाला सवय होण्यासाठी आपण देत होतो की एखाद्या कुटुंबामध्ये जर आरोग्याची समस्या असेल तर त्याला उपजीविकेसाठीच कंपल्सरी करणे योग्य नाही. तर त्यासाठी आम्ही त्यांच्या आरोग्याची पण त्यावेळी जबाबदारी घेतलेली होती. आता महिलांना समजून चुकलंय की आपण आपल्या कुटुंबाला आता हातभार लावायला पाहिजे आणि त्यासाठी शासनाने चांगल्या तऱ्हेचा निधी आपल्याला पुरवठा झालेला आहे आणि त्याचं आपण आता 10व्या सूत्रावरती काम करणे गरजेचं आहे, हे असं मला वाटतं. आणि आज आपल्याला इथे ग्रामपंचायतीमार्फत म्हणजे ग्रामपंचायतीचं
सरपंच महोदय किंवा इतरही जे पदाधिकारी आहेत त्यांचं आपल्याला चांगलं सहकार्य आहे. त्यांनी आता आपल्या बापार्डे आणि जुवेश्वर गावासाठी एक उद्योगाचं साधन म्हणून आपल्याला पत्रावळी मशीन 15 वित्त आयोगातूनच आहे ना, हां, तर 15 वित्त आयोगातून आपल्याला दिलेली आहे. ही सर्वांना माहिती आहे का? सर्व महिलांना माहिती आहे ना? कारण सर्वांची संमती घेऊन आम्हाला पण सरांनी विचारलेलं होतं आणि सर्वांची संमती घेऊन हे सर्व केलेलं आहे आणि याला सर्वांनी साथ दिली पाहिजे. नाहीतर दोघं तिघच पुढे येतील करतील तर तसं होणार नाही. जर तुम्ही सर्वांनी एक विचाराने जर काम केलात तर आपली प्रगती कुठेही थांबणार नाही. त्याचप्रमाणे आता माझ्या सहकारी ऑडिटर ताई असतील किंवा BDSP असेल यांनी आपल्या म्हणणं इथे मांडलेलं आहे. आताच आपल्या मतदारसंघातल्या माननीय आपल्या अन्वी तेली मॅडम, तसेच पंचायत समिती मॅडम संजना लाड मॅडम यांनी आपल्या प्रभागासाठी जास्तीत जास्त शासनाकडून जो काही फायदा होईल याच्यासाठी प्रयत्न करावा अशी मी आशा बाळगते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. त्या केरळमधील हे संघ व्यवस्थित चालवलं की कुशल एक संघटक म्हणून त्या कार्यरत आहेत. कधी गोड बोलून किंवा तिखटपणाने बोलून सुद्धा ते व्यवस्थित मार्गदर्शन करून ते वचन व्यवस्थित कार्य ठेवले आहेत. यानंतर एक मगाशीच सत्कार करत असताना जिजामाता ग्रामसंघ आणि आशा ग्रामसंघ यांचे सचिव आणि कोषाध्यक्ष यांचं पुष्प देऊन स्वागत करावं असं मी मयूर मॅडम यांना विनंती करतो. सायली मेस्त्री यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. तसेच सुप्रिया लाड यांचंही पुष्प देऊन स्वागत करावं. कोणी दिली आणि तो शब्द व्यक्त करा, आपलं मनोगत व्यक्त करा. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर व इथे जमलेल्या माझ्या माता भगिनींनो, सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इथे पत्रावळीची जी मशीन आणली आहे ते खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि मी म्हणजे कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे की महिलांनी हे आणलं आणि व्यवसाय एक हे केला आणि तो चांगल्या प्रकारे करावा हीच इच्छा आहे. व मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते त्यांच्या वाटचालीसाठी. आणि इथे मला आमंत्रित केल्याबद्दल व माझा मान सन्मान केल्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद देते. अशी सावित्री होती हुशार, रणगणात कसून कंबार, क्रांतीचा दिवा रक्ताची ज्योत, क्रांतीचा दिवा रक्ताची ज्योत, अशी ज्ञानाची पेटवली, अशी ज्ञानाची पेटवली, अशी प्रथम शाळेची घंटी तिनेच वाजवली, अशी प्रथम शाळेची घंटी तिनेच वाजवली. होती तेव्हा ती स्वतःणारी, शिक्षण दिले ज्योतिरवाणी, करताना काम गाडून घाम, करताना काम गाडून घाम, पहिले शिक्षिका बनाली, अशी प्रथम शाळेची घंटी तिनेच वाजवली, अशी प्रथम शाळेची घंटी तिनेच वाजवली. पहिली उघडली मुलींची शाळा, जागृत केला समाज घडा, दिना दिनांची माऊली ती, दिना दिना
घंटी तिनेच वाजवली अशी प्रथम शाळेची घंटी तिनेच वाजवली होती तेवती गोवाळी पोरा रूप सुंदर मन खंबीरा रस्त्यात आडवा डाकुमवाली रस्त्यात आडवा डाकुमवाली तिने मर्दांगी डाकवली तिने मर्दांगी डाकवली अशी प्रथम शाळेची घंटी तिनेच वाजवली अशी प्रथम शाळेची घंटी तिनेच वाजवली अशी प्रथम शाळेची घंटी तिनेच वाजवली. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ संजना लाडे दोन शब्द बोलावं विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर या गावचे सरपंच संजय लाड तसेच उपसरपंच गुणवंत राणे तसेच जीप सदस्या अवनी मॅडम माजी सभापती डॉक्टर अमोल सर डॉक्टर चित्रा मॅडम ग्रामपंचायतीच्या सदस्या आसरवणकर मॅडम आणि इथे उपस्थित असलेले बचत गटातील सर्व महिला आज महिला दिन आणि या महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजचा हा तुमच्यासाठी आमच्यासाठी सर्वांसाठी हा आजचा सुवर्ण दिवस आनंदाचा दिवस. घरोघरी क्रांतीची ज्योत पेटवणारी घरोघरी ज्ञानाचा दिवा लावणारी ही सावित्रीबाई फुले यांना माझा त्रिहार अभिवादन. तसेच अहिल्याबाई होळकर झाशीची राणी लक्ष्मीबाई शिवरायाच्या रूपाने स्वराज्याला जन्म देणारी रणरागिणी जिजामाता यांना माझा त्रिवार वंदन. आज आपण बघत आहात की स्त्रिया खांद्याला खाता लावून कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात आज यश संपादन करत दिसत आहेत. डॉक्टर म्हणा, वकील म्हणा, इंजिनियर म्हणा, शिक्षक म्हणा, या क्षेत्रात उतरून आज यश संपादन करत असताना आपल्याला दिसत आहे. तर आपण सर्व महिलांनी या त्यांच्या कार्याचा सन्मान केला पाहिजे. आज आपल्या सुद्धा बचत गटातील महिला खूप काही पुढे गेलेल्या आहेत. आपलं चूल आणि मूल या सांभाळून सुद्धा घरचा मुंबरटा ओलांडून आज त्या आकाशाला गवस निखळताना आपल्याला दिसत आहे. मग राजकारण म्हणा, अंतकारण म्हणा किंवा समाजकारण म्हणा, आज त्या क्षेत्रात महिला आपला ठसा उमटताना दिसत आहे. आता तुम्ही हा पत्रावळी छापण्याचा तुम्ही मशीन घेतला तर तुम्हाला सर्वांना मी एक विनंती करून सांगते की तुम्ही स्त्रीच्या खांद्याला खांदा लावून जर हा यशस्वीरित्या हा तुम्ही धंदा पार पाडला तर तुमच्या धंद्याला नक्कीच यश येईल. जाता जाता एकच तुम्हाला म्हणेन की उंच आकाशी झेप घे तू, आकाशी झेप घेणारी तू, आकाशी झेप घेणारी तू, कर्तव्याने विणलेली तू. वेळ येताच संकटाला सामोरी जाणारी कडाडणारी स्त्री तू. स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे वास्तव्य, स्त्री म्हणजे मातृत्व. या सर्व माता भगिनींना या जागतिक महिला दिनांच्या कर्तृत्वाला माझ्याकडून खूप खूप सलाम. जाता तुम्हाला एकच सांगते की माझ्याकडून जेवढे पंचायत समितीतून जे काही सुविधा येतील ते तुमच्यापर्यंत मी सुविधा पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. माझ्याकडून जेवढे काही सहकार्य होईल तेवढेच तुम्हाला मिळेल हे मी तुम्हाला आज या इथे तुम्हाला सांगते. तुम्ही माझा सन्मान केला, मला इथे बोलून 4 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुम्हाला तुमचे मी मनापासून आभार मानते. तुम्हाला धन्यवाद देते
आणि तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने या महिला दिनानिमित्त या कार्यक्रमाला उपस्थित राहिली त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ. धन्यवाद. आता अतिशय मार्गदर्शन केलेलं आहे. आता यानंतर आताच मी आपल्या दोन्ही गटासाठी जिजामाता ग्रामसंघ व आशा ग्रामसंघ यांच्यासाठी जे पत्रावळीची मशीन ग्रामपंचायत दिलेले आहे त्याचं आता उद्घाटन थोड्याच वेळात करणार आहोत. निश्चितच त्या मशीनचा उपयोग करून जास्तीत जास्त प्रदर्शन कसं निघेल आणि प्रत्येकाने हिरवीर भाग घेऊन प्रत्येकाने सेल कसा वाढवावा याकडे लक्ष दिला तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारे रोजगार मिळेल. आपल्याला रोजगार, कुटुंबाला रोजगार मिळेल की निश्चितच गावाचं नाव पुढे होणार, गावाचं जिल्ह्याचं असेल पर्याय देशाचं नाव पुढे होणार आहे. प्रत्येकाने जाणीवपूर्वक काम करणं गरजेचं आहे, चिकाटीने काम करणं गरजेचं आहे. आता यावेळी आजच्या मशीनचं त्या पत्रक मशीनचं उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ तेली मॅडम यांच्या हस्ते होणार आहे. तरी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की सर्वांनी मशीनच्या स्थळी जायचं आहे, मशीनचं उद्घाटन करायचं आहे.